हवेत बाण सोडू नका, पुरावे द्या, कारवाई होईल. हर्षजित देशमुख प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना आरोप करायचे त्यांनी पुरावे द्यावे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही त्यांचे हे आरोप असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. माध्यमातून कळत आहे की ते कुठच्या तरी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. मला असं वाटतं हेमंत पाटील जे बोलले त्याला दुजोरा मी पण देईल की हेमंत पाटील म्हटले घोडे बाजार आहे आणि या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक काही राहिलेली नाही. पैसा, सत्ता, करप्शन या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात इथे आहे आणि त्याचाच परिणाम असावा. 15-20 कोटीची चर्चा आमच्याही कानावर आलेली आहे आणि एवढे पैसे येतात कसे आणि एवढे पैसे दिल्या जातात कसे आणि मग सरकार आणि होम मिनिस्ट्री काय करते. अमरावती संदर्भात 10 ते 15 कोटीचा व्यवहार झालेला आरोप केला आहे. ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावे. ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही. अमरावतीत काय झालं मला माहीत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत. तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्षीय उमेदवार आहेत. त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही. पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल.